हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका पाटील. स्वागत आहे तुमच्या डिझाईड ब्युटिफुल गर्भसंस्कारच्या 5व्या व्हिडिओमध्ये. आज आपण बोलणार आहोत गर्भसंस्कारातील मेडिटेशन या विषयावर. गर्भसंस्कारात मेडिटेशन करून आपण फक्त बाळाचा आध्यात्मिक विकास एवढेच उद्दिष्ट साध्य करत नसतो, तर याचा फायदा गर्भवती स्त्रीला सुद्धा होतो. तिचे सुद्धा मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य वाढते आणि मानसिक शांती मिळते. हा 5वा व्हिडिओ 2 भागात असेल, कारण गर्भसंस्कारातील मेडिटेशन हा महत्त्वाचा आणि सोबतच खूप मोठा विषय आहे. आज पहिल्या भागात आपण जाणून घेऊ की गर्भसंस्कारात मेडिटेशन कसे करावे. मेडिटेशन करताना योग्य जागा निवडा. घरात किंवा बागेत एक शांत आणि आरामदायी जागा निवडा. मंद प्रकाश, सौम्य संगीत किंवा मंत्राचा वापर करू शकता. आसन किंवा आरामदायी खुर्चीवर बसा. मेडिटेशन करताना योग्य वेळ आणि तयारी. सकाळची वेळ किंवा शांत वातावरणात मेडिटेशन करणे उत्तम. सैल आणि आरामदायी कपडे घाला. मेडिटेशन पूर्वी हलका आहार किंवा पाणी प्या, जेणेकरून पोट जड वाटणार नाही. श्वासांवर लक्ष केंद्रित करा. डोळे बंद करा आणि हळूहळू खोल श्वास घ्या. नाकातून श्वास घेऊन तोंडातून सोडा. प्रत्येक श्वास हा 4-5 सेकंदाचा असावा. श्वासानुसार तुमचे मन शांत होईल आणि तणाव कमी होईल. सकारात्मक विचार आणि मंत्र. गर्भातील बाळाशी मनातून संवाद साधा. त्याला प्रेम, आनंद आणि सकारात्मक संदेश पाठवा. गर्भसंस्कारासाठी खास मंत्र जसे ओम, गायत्री मंत्र किंवा संस्कार मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः यांचा जप करा. मंत्राचा उच्चार शांत आणि लयबद्ध पद्धतीने करा. सोबतच बीज मंत्राचा जप करा. हे बीज मंत्र तुम्हाला या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात मिळतील. व्हिज्युअलायझेशन म्हणजेच कल्पनाशक्ती. बाळ निरोगी आणि आनंदी सशक्त आहे अशी कल्पना करा. निसर्गातील सुंदर दृश्ये, उदाहरणार्थ फुले, नद्या, सूर्योदय किंवा बाळाच्या उज्ज्वल भविष्याची कल्पना करा. यामुळे तुमच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होतील. संगीत. भक्ती गर्भसंस्कारासाठी खास संगीत. भक्तिगीते किंवा शास्त्रीय संगीत ऐका. वीणा, बासरी किंवा सौम्य राग यांचा वापर करू शकता. यामुळे बाळाच्या मेंदूच्या विकासाला चालना मिळते. ध्यानाची समाप्ती. मेडिटेशन 15 ते 20 मिनिटे करा आणि हळूहळू डोळे उघडा. हातांचा हलकासा मसाज करा आणि बाळाशी प्रेमाने संवाद साधा. मेडिटेशन नंतर थोडा वेळ शांतपणे बसा. अतिरिक्त टिप्स. नियमितता. दररोज एकाच वेळी मेडिटेशन करा. पोषण आणि व्यायाम. मेडिटेशन सोबत योग्य आहार आणि हलके व्यायाम जसे प्राणायाम, योगासने करा. डॉक्टरांचा सल्ला. कोणतीही नवीन ध्यान किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. सकारात्मक वाचन. गर्भसंस्काराशी संबंधित पुस्तके, रामायण, भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी कोणतेही धर्मग्रंथ वाचा. तुम्ही प्रेरणादायी पुस्तके जसे जीत आपकी देखील वाचू शकता. लक्षात ठेवा, गर्भसंस्कार मेडिटेशन किंवा बाळासाठीच नाही तर आईच्या मानसिक शांतीसाठीही आहे. तुमच्या भावना आणि विचार बाळापर्यंत पोहोचतात, त्यामुळे नेहमी सकारात्मक राहा. जर तुम्हाला विशिष्ट मंत्र किंवा संगीताची यादी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गर्भसंस्कारातील मेडिटेशनची पार्श्वभूमी, बीज मंत्र आणि बाळाशी संवाद कसा साधावा हे आपण याच व्हिडिओच्या भाग 2 मध्ये बघणार आहोत. तेव्हा भाग 2 नक्की बघा. या व्हिडिओचा भाग 2 आम्ही या व्हिडिओ सोबतच YouTube वर टाकत आहे. योग्य आहार आणि गर्भसंस्कार देई बाळाच्या जीवनाला आकार. धन्यवाद.